की हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगळे राष्ट्र आहेत आणि त्यामुळं मुसलमानांचं वेगळं राष्ट्र अशी ती मांडणी होती. त्यासाठीचा पहिला ठराव 1930 मोहम्मद इक्बाल यांनी केला होता. ते म्हणजे काश्मीर आणि सिंध आणि बलुचिस्तानचा स्थान असं मिळून त्यांनी तो पाकिस्तान ही एक नाव तयार केलं आणि उर्दूमध्ये पाक या शब्दाचा अर्थ पवित्र असा होतो. पवित्र भूमी किंवा पाकिस्तान, ती पाकिस्तान असं त्यांनी केलं. एकाच गावात हिंदूंच्या गल्ल्या आहेत, मुस्लिमांच्या गल्ल्या आहेत, तो वेगळा देश कसा असू शकतो याची कल्पना येत नाही. पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, म्हणजे अल्लाहवर ज्यांची श्रद्धा आहे अशांसाठीचा देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान झाला असता किंवा नसता तिथं मुस्लिमच राज्यकर्ते राहिले असते. समजा जो भारतात राहिला असता तरी तिथं मुख्यमंत्री मुस्लिमच राहिले असते, कारण त्याची लोकसंख्या तेवढी त्यांची होती. प्रत्येक देशासाठी एक लष्कर असतं संरक्षणासाठी, पण पाकिस्तानमध्ये लष्करासाठी एक अख्खा देश आहे. पाकिस्तान 1947 पासून 1956 पर्यंत घटनाच तयार करत होता आणि त्या दरम्यान त्यांनी 5 पंतप्रधान बदलले. त्यातल्या एका पंतप्रधानाची हत्या पण झाली होती. याचं कारण असं की अमेरिकेने एक डबल गेम केला होता की एकीकडं ते अमेरिकेच्या विरोधात, तालिबानींच्या विरोधात लढत होते दहशतवादाच्या विरोधातल्या संघर्षात, आणि दुसरीकडं ते तालिबानींना मदत पण करत होते. अल्लाह आर्मी आणि अमेरिका हे आजही पाकिस्तानात स्ट्रॉंग आहेत. अमेरिकेचा थोडा कॅपिटलचा स्मॉल झाला असला त्यावेळेला खान अब्दुल गफार खानांचं विधान आहे की तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिला. की भारत विरोधी चौकट आणि इस्लामी चौकट हे दोन्हीच कायम ठेवले आणि या दोन चौकटीमुळे त्यांच्या सुधारणावादाला खूप मर्यादा येते. एखादा गुंड समोरच्या डोक्याला पिस्तूल लावून खंडणी उकळतो, तसेच पाकिस्तानही आपल्या मित्र देशांबाबत करतो, परंतु तो समोरच्या डोक्याला नाही तर स्वतःच्या डोक्यावरती पिस्तूल ठेवतो. पाकिस्तानचं हे वर्णन केलेलं वाक्य आहे आणि हे वाक्य पाकिस्तानचे अभ्यासक स्टीफन कोहेन यांचं आहे. तर नक्की पाकिस्तान काय आहे, पाकिस्तानची भूमिका काय आहे, पाकिस्तान कशाच्या आधारावरती उभा राहिलेला आहे आणि पाकिस्तानचं पुढचं भवितव्य काय, याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता असते. आणि भारतामध्ये तर प्रत्येकाला असं वाटतं की पाकिस्तान हा आपला नंबर 1चा शत्रू आहे. तर या पाकिस्तानविषयीच्या औत्सुक्याची एक थोडीशी आपल्याला त्या औत्सुक्य आणखी वाढवणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती देणारं एक पुस्तक आलेलं आहे. ते आहे पाकिस्तान का मतलब क्या. ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे संपादक श्रीधर लोणी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पाकिस्तानविषयी एक अस्तित्वाचं नक्की काय कारणं आहेत याचा उहापोह त्यांनी या चांगल्या पुस्तकात केलेला आहे. या पुस्तकाविषयी आणि पाकिस्तानविषयी आपण या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. लोणी सर, लेट्स सपोर्ट, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू, तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल. पाकिस्तानच का, पाकिस्तान का तुमच्या औत्सुक्याचा विषय होता? पाकिस्तानबद्दल खरं तर भारतातल्या अनेकांना, बहुतेकांना औत्सुक्य असतं. याचं मुख्य कारण कधीकाळी पाकिस्तान हा भारताचा एक भाग होता. आता आपण स्वातंत्र्यानंतर 77-78 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळं फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेली पिढी ही काळाच्या पडद्याआड चाललेली आहे. फार थोडे लोक आता राहिलेले असतील, परंतु फाळणीच्या वेदना, फाळणीच्या जखमा आयुष्यभर उराशी बाळगलेल्या लोकांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये ते झिरपवलेलं आहे. शिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यात खरं पाहता काहीही अंतर नाही आहे. आपण एकच आहोत. आपलं जर DNA आपण बघितलं तर आपल्या सर्वांचा एकच असणार आहे. भाषा, संस्कृती सर्व काही एक आहे. त्यामुळं पाकिस्तानबद्दल आपल्याला एकाच वेळी उत्सुकता असते, कुतूहल असतं आणि त्याचबरोबर पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झाल्यानंतर आणि जाणीवपूर्वक पाकिस्तानची चळवळ राबवण्यासाठी स्वातंत्र्याच्या आधी एक धर्मावर आधारित द्वेषाची पेरणी केली गेली आणि नंतर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी ती कायम ठेवली आणि त्याच्यामुळं आणि भारताबरोबर पाकिस्तानने भारतावर 4 युद्ध लादली.
त्याच्यानंतर प्रॉक्सी वॉर ज्याला आपण म्हणतो, छुपं युद्ध, ते लादलेलं आहे. त्याच्यामुळं पाकिस्तान आणि भारत यांच्यात जसं उत्सुकता, कुतूहल आहे, तसंच एक या शत्रुत्वाबद्दल ही लोकांना अनेकदा पाकिस्तान नेमकं काय आहे? पाकिस्तान असं का वागतो? किंवा पाकिस्तान आणि भारत यांच्यात मैत्री संबंध का होऊ शकत नाहीत? असेही प्रश्न उभे राहतात. आणि आजकाल माहिती तंत्रज्ञानामुळं, यूट्यूब चॅनेलमुळं पाकिस्तानबद्दल थोडीशी माहिती आजकालच्या आपल्या सर्वांपर्यंत येते आहे, कारण तिथं काही यूट्यूब चॅनल हे भारताबद्दलच्या रिॲक्शन्स शूट करतात. ओके. तर ह्या सगळ्या कारणांमुळं आपल्याबद्दल एक आपल्याकडं पाकिस्तानबद्दलची एक उत्सुकता असते. तर तशी उत्सुकता मला फार पूर्वीपासून होती. पण नेमका पाकिस्तान काय आहे? आणि आपण जेव्हा पाकिस्तानकडं बघतो, तेव्हा आपली एक नजर असते. ते स्वतः पाकिस्तानकडं कसं बघतात? आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते भारत कसा बघतात? आणि एक देशाची त्यांनी उभारणी कशी केली? याचा अभ्यास करावा असं मला वाटलं. आणि तो अभ्यास मी करताना प्रामुख्याने पाकिस्तानी लेखकांना रेफर केले. पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं वाचली आणि त्या वाचल्यानंतर मला जे पाकिस्तानचं आकलन झालं, त्या आकलनाचं फलित म्हणजे हे पाकिस्तान का मतलब क्या हे पुस्तक. तर खरोखरीच मग पाकिस्तान का मतलब क्या याचं उत्तर काय आहे? पाकिस्तान का मतलब क्या ही खरं सांगायचं झालं तर एक घोषणा आहे. बरं. त्यातली गोष्ट अशी आहे की जेव्हा पाकिस्तानसाठी स्वातंत्र्याच्या आधी चळवळी सुरू झाल्या, त्या चळवळीच्या वेळी जिनांनी एक द्विराष्ट्र सिद्धांत मांडला, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की हिंदू आणि मुसलमान हे 2 वेगळे राष्ट्र आहेत आणि त्यामुळं मुसलमानांचं वेगळं राष्ट्र, अशी ती मांडणी होती. त्यासाठीचा पहिला ठराव 1930 मध्ये मोहम्मद इक्बाल यांनी केला होता, मांडला होता मुस्लिम लीगच्या अधिवेशनात. सारे जहां से अच्छा. ज्यांनी सारे जहां से अच्छा लिहिला तेच मोहम्मद इक्बाल. आणि त्यावेळेला पाकिस्तान हे नाव काही अस्तित्वात आलेलं नव्हतं. पाकिस्तान हे नाव पुढं अस्तित्वात आलं ते चौधरी रहमत अली 35च्या दरम्यान. ते त्यावेळेला इंग्लंडमध्ये होते आणि त्यांनी पंजाबमधला अफगाणिया, म्हणजे ज्याला वायव्य सरहद्द प्रांत हो. किंवा आता खैबर पख्तूनख्वा म्हणतात, तो अफगाणिया, के म्हणजे काश्मीर आणि सिंध आणि बलुचिस्तानचा स्थान, असं मिळून त्यांनी तो पाकिस्तान हे एक नाव तयार केलं. आणि उर्दूमध्ये पाक या शब्दाचा अर्थ पवित्र असा होतो. पवित्र भूमी किंवा पाकिस्तान, ती पाकिस्तान असं त्यांनी केलं. आणि नंतर मग याच पाकिस्तानच्या नावाने 1940ला 23 मार्च 1940ला मुस्लिम लीगने ठराव केला की पाकिस्तान नावाचा देश व्हावा. हे जेव्हा असं मांडणी केली गेली, नंतर चळवळी झाल्या, आंदोलनं त्यांनी केली, विशेषतः हिंदू मुस्लिम यांच्यातली तेढ वाढवत नेले. त्यावेळेला सैद्धांतिक मांडणी जिना करू शकत होते. पण मुस्लिम लीगचे खालचे तळातले जे कार्यकर्ते आहेत, मुसलमान हे वेगळे राष्ट्र आहेत म्हणजे काय? माझ्या शेजारी मुस्लिम लोक राहतात, ते वेगळे राष्ट्र कसे? एकाच गावात हिंदूंच्या गल्ल्या आहेत, मुस्लिमांच्या गल्ल्या आहेत, तो वेगळा देश कसा असू शकतो? याची कल्पना येत नव्हती. तर त्यावेळेला असा प्रश्न विचारला जायचा की पाकिस्तान का मतलब क्या? तर त्याचं उत्तर एक असगर सौदेई नावाच्या पंजाबी कवीला सुचलं आणि त्यांनी त्याच्यावर कविता लिहिली. आणि ती कविता अशी होती की त्याच्या पहिल्या ओळी अशा होत्या की पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह, म्हणजे अल्लाहवर ज्यांची श्रद्धा आहे अशांसाठीचा देश म्हणजे पाकिस्तान. ओके. आणि त्या कवितेचं रूपांतर पटकन पाकिस्तानच्या घोषणेतच झालं. आणि मग पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह ही घोषणा झाली. आणि ही घोषणा मुस्लिम लीगच्या अधिवेशनात नंतर दिली जाऊ लागली. जिनांना ते पसंत नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की याला ट्रॅक्शन आहे, या घोषणेमुळे लोक आकर्षित होत आहेत, म्हणून मग त्यांनी ते होऊ दिलं. आणि मग पाकिस्तान पदरात पडलं. ओके. पाकिस्तानची निर्मिती झाली. पण त्याच्यानंतर खरं तर हा प्रश्न विचारण्याचं काही कारण नव्हतं, कारण बरं. वेगळा देश झाला हो, होता. हो. पण आजही पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 77-78 वर्ष झाल्यानंतरही तिथले नेते त्यांच्या भाषणांची सुरुवात करताना ही घोषणा करतात की पाकिस्तान का मतलब क्या, आणि समोरच्या श्रोतृवृंदातून, प्रेक्षकांमधून उत्तर येतं ला इलाहा इल्लल्लाह. हां. आणि तिथल्या भिंतींवर ही घोषणा लिहिली जाते. याचं कारण असं आहे की पाकिस्तान का मतलब क्या म्हणजे ला इलाहा इल्लल्लाह म्हणजे इस्लाम. या इस्लाममध्ये पाकिस्तान स्वतःला बघतो.
म्हणून ती एक प्रकारे पाकिस्तानची आयडेंटिटी झाली. आणि ही पाकिस्तानची पाकिस्तान का मतलब क्या, तर हे एक अर्धं उत्तर आहे की ला इलाहा इल्लल्लाह म्हणजे मी लोकांचा देश म्हणजे पाकिस्तान. पण ते त्यांना पुरेसं नव्हतं. त्याच्यासाठी मग कारण काय आहे की इस्लामचा समान धागा असूनही 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान बांगलादेश झाला. हो. म्हणजे इस्लामचा घट्ट धागासुद्धा पाकिस्तानला एकत्र ठेवू शकला नाही. आणि याची जाणीव पाकिस्तानच्या धुरीणांना सुरुवातीपासून जाणवत होती. कारण जिथं पाकिस्तान साकारला ना, ते मुस्लिम भाग होते, मुस्लिम बहुल होते. म्हणजे पंजाब असो, सिंध असो, बलुचिस्तान असो किंवा वायव्य सरहद्द प्रांत किंवा पूर्व बंगाल, की तिथं एनिवे पाकिस्तान झाला असता किंवा नसता, तिथं मुस्लिमच राज्यकर्ते राहिले असते. समजा जो भारतात राहिला असता तरी तिथं मुख्यमंत्री मुस्लिमच राहिले कारण असते. तेवढी त्यांची लोकसंख्या आहे त्यात. तेवढी त्यांची होती. त्यामुळं मात्र त्यांच्या प्रादेशिक अस्मिता खूप टोकदार होत्या. म्हणजे की बलुचींची प्रादेशिक अस्मिता ही पठाणांच्या प्रादेशिक अस्मितांपेक्षा वेगळी आहे आणि पंजाबींची अस्मिता ही सिंधींपेक्षा वेगळी आहे आणि बंगालींची आणखीन वेगळी आहे. बरोबर. आणि या प्रादेशिक अस्मितांना बोथट करण्यासाठी इस्लामचा धागा, पण ते पुरेसं ठरत नसल्यामुळं भारत आपल्याला कधी आपलं अस्तित्व भारत मान्यच करत नाही, अशी एक थेअरी सुरुवातीला त्यांनी मांडली. आणि त्याच्यातून त्यांनी एक जाणीवपूर्वक भारत विरोधी आणि भारतद्वेष्टी अशी एक भूमिका पण तयार केली. आणि अशा रीतीनं इस्लाम आणि भारतविरोध हे पाकिस्तानच्या अस्तित्वासाठीचे एक 2 आधारस्तंभ बनले आणि त्याच्यावर त्यांनी पाकिस्तानची उभारणी केली. म्हणजे एका अर्थाने पाकिस्तान का मतलब क्या याचा आजचा भाषेतला अर्थ तर तो हा आहे. तो आहे. पाकिस्तानविषयी नेहमी बोललं जातं 3 A's तिथे काम करतात. म्हणजे हो. पहिला ए म्हणजे अल्लाह, दुसरा ए म्हणजे आर्मी आणि तिसरा ए म्हणजे अमेरिका. हो. तर खरोखरीच अल्लाह म्हणजे तो आता त्यांचा गाभा आहे त्या सगळ्या त्यांच्या अस्तित्वाचा. पण अमेरिका आणि आर्मी हे खरोखरीच आता पहिल्यासारखे प्रबळ पाकिस्तानसाठी राहिलेले आहेत का? एक लक्षात घ्या, पाकिस्तान ही एक संकल्पना आहे. बरं. म्हणजे पाकिस्तान एका अर्थाने जरी अस्मितेचा शोधात असला इस्लामी आपल्या चेहऱ्याच्या, तरीसुद्धा पाकिस्तान हे एक आयडियोलॉजिकल स्टेट आहे की इस्लामसाठी भारतातील भारतीय म्हणजे त्या ब्रिटिशकालीन भारतातील मुस्लिमांसाठीचा एक ग्रहभूमी आपली म्हणून त्यांनी पाकिस्तानची मागणी केली आणि ती पदरात पाडून पण घेतली. पण जसं याची तुलना कराल तर इस्राईलबद्दल करता येईल. पण इस्राईल काय आहे की ज्यू लोकांचे धार्मिक प्रेरणास्थळं, धार्मिक स्थळं तिथं आहेत. बरोबर. तसं मुस्लिमांचे धार्मिक स्थळं काही आजच्या पाकिस्तानच्या भूगोलात नाही आहेत. पण तिथं त्यांनी पाहिलं आणि म्हणून मग त्यांचा जो पहिला ए आहे अल्लाह, तो त्यांनी कायमस्वरूपी ठेवला. पण इस्लामी चेहरा कोणता असावा, तो उदरमत म्हणजे त्यावेळेला परवेज मुशर्रफ जेव्हा अध्यक्ष पाकिस्तानचे किंवा लष्करशहा होते, हो. त्यावेळेला त्यांनी टर्कीचा आदर्श समोर ठेवला होता की तुर्की जो देश आहे की जिथं बरोबर 100 वर्षांपूर्वी केमाल पाशांनी एक क्रांती करून एक सेक्युलर तुर्कस्तान उभं केलं होतं. तसं आपण असावं. किंवा इंडोनेशिया, मलेशियासारखं उदारमतवादी मुस्लिम देश असावा, अशी एक मांडणी होती. जिनांना पण कदाचित तेच अभिप्रेत असावं असं त्यांच्या 11 ऑगस्ट 1947च्या भाषणावरून वाटतं. परंतु त्यांनी पाकिस्तान मिळवण्यासाठी जे मूलतत्ववाद्यांना खतपाणी घातलं होतं आणि त्याची जी विषवल्ली फोफावली होती, त्यामुळे ते काही साकारलं नाही. उलट तो अधिकाधिक कडवा असा देश बनत गेला होता. आणि तुम्ही म्हणता की आर्मी काय आहे, तर आयडियोलॉजिकल स्टेटला पाकिस्तान ही संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचं रक्षण करण्याचा अधिकार आणि कर्तव्य हे आमचं आहे, असं पहिल्या दिवसापासून पाकिस्तानच्या आर्मीने घेतलेली भूमिका आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यावेळच्या एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 1/3 लोकसंख्या पाकिस्तानात होती. एकूण मालमत्तेचं भारत आणि पाकिस्तान यांच्या एकूण मालमत्तेची विभागणी पण त्याच प्रमाणात झाली. मात्र आर्मीची विभागणी तशी नाही झाली. कारण
त्यावेळच्या ब्रिटिश भारताच्या आर्मीमध्ये पंजाबी मुसलमानांचं एक वर्चस्व होतं. बरं. आणि 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक पंजाबी मुसलमानांची भरती भारतीय लष्करात केली होती, कारण ते 1857च्या उठावात सहभागी सहभागी झाले. नव्हते. हो. आणि या पंजाबी मुसलमान हे ब्रिटिशांना लॉयल होते. आणि जेव्हा पाकिस्तान व्हायचं ठरवलं त्यावेळेला स्वाभाविकपणे त्यांनी पाकिस्तानचा पर्याय दिला. त्यामुळं झालं असं, की लोकसंख्येपेक्षा अधिक प्रमाणात पाकिस्तानला आर्मी मिळाली. ओके. आणि गमतीने असं म्हणतात, की प्रत्येक देशासाठी एक लष्कर असतं हो. संरक्षणासाठी. हो. पण पाकिस्तानमध्ये लष्करासाठी एक अख्खा देश आहे. ओके. कारण का? तर तिथं आर्मी सुरुवातीपासून बळकट आणि ती एकमेव इन्स्टिट्यूशन म्हणा, संस्था म्हणा, अशी होती की जी भक्कम होती. कारण मुस्लिम लीगनी द्वेषाच्या आधारावर पाकिस्तानची मांडणी केल्यामुळं त्यांनी संस्थात्मक उभारणी केली नाही. थोडंसं विस्ताराने हो. सांगतो इथं, हो. की पाकिस्तानची मागणी झाल्यावर पाकिस्तान कसा असावा याचा काहीतरी एक आराखडा असायला हवा. तर एक निकोलस बेवर्ली नावाचा ब्रिटिश पत्रकार लेखक होता. हं. तो 1942-43च्या सुमारास भारतात आला होता आणि भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक भारतीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. म्हणजे गांधीजींशी तो बोलला, नेहरूंशी बोलला, तसंच तो जिनांशी पण बोलला. आणि त्यांनी जिनांना हा प्रश्न विचारला, की पाकिस्तानची मांडणी तुम्ही करताय, पण पाकिस्तानसाठीचं काही ब्लूप्रिंट तुमच्याकडं आहे का? तर त्याला जिनांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. तर ते म्हणाले होते, की आयर्लंड कडं कुठं वेगळा ब्लूप्रिंट होता किंवा 1935 मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळं केलं होतं. तर त्यावेळे ब्रह्मदेशासाठी वेगळा तुम्ही कुठं ब्लूप्रिंट ठेवली होती. तर तसं काही ब्लूप्रिंटची गरज नाही. पाकिस्तान साकारल्यावर आपोआप तो पुढे जात जाईल. ओके. आणि माझं एकच आहे म्हणाले, की द मुस्लिम्स आर अ नेशन. मुस्लिम हे एक राष्ट्र आहेत. हे 5 अक्षरी उत्तर दिलं होतं. तर त्या निकोलस बेवर्लीनी त्याच्यावर आधारित आपलं एक निरीक्षण नोंदवलं होतं, की उद्या समजा काँग्रेसमध्ये गांधीजी गेले, हं. तर त्यांची जागा घेण्यासाठी नेहरू आहेत. नेहरू गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी पटेल आहेत. पटेल गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी राजाजी आहेत. राजाजी गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. आणि असे आणखीन खूप नेते आहेत. कारण काँग्रेसने इन्स्टिट्यूशन बिल्डिंग केलेली होती. पण उद्या मुस्लिम लीगमध्ये जिना गेले, तर त्यांची जागा घेण्यासाठी कोणीच नाही. ओके. आणि हे खरं ठरलं, कारण जेव्हा पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिना वर्षभरच जगले. हो. ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे काही नव्हतं. आणि आपल्याला माहिती आहे, की पुढं मग भारताने 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हो. आपण 3 वर्षात आपली राज्यघटना तयार केली. 52 साली आपली पहिली निवडणूक झाली आणि आपल्याकडे लोकनियुक्त सरकार आलं पण. पाकिस्तान 1947 पासून 1956 पर्यंत घटनाच तयार करत होता. आणि त्या दरम्यान त्यांनी 5 पंतप्रधान बदलले. त्यातल्या एका पंतप्रधानाची हत्या पण झाली लियाकत अली यांची. कारण का? तर त्यांनी संस्थात्मक उभारणी केली नव्हती. आणि जी एकमेव संस्था तिथं होती ती लष्कर होती. ओके. आणि ती लष्कर बळकट होती, आर्मी. आणि त्यांनी पाकिस्तानचं पालकत्व घेतलं. लष्कर, तिथली आर्मी पाकिस्तानला स्वतःचं कस्टोडियन मानतं. ओके. ते म्हणतात, की पाकिस्तान जो अस्तित्वात आहे आणि टिकला आहे तो आमच्यामुळं. त्यामुळं आजही जरी मुशर्रफ यांच्यानंतर कोणीही लष्करशहा झाला नसला, थेट सत्तेवर आला थेट आला नसला, तरी आजही तिथं लष्करच सर्वशक्तिमान आहे. आणि तेच लोकनियुक्त असलेल्या किंवा मुलकी सरकारांना आपल्या कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवतात. ओके. राहिला मुद्दा अमेरिकेचा. अमेरिका आणि पाकिस्तान. अमेरिका पाकिस्ताननी जेव्हा अस्तित्वात आलं, त्यावेळी आपलं परराष्ट्र धोरण काय असावं? तर पाकिस्तान अस्तित्वात येण्याची अनेक कारणं जशी आहेत, जे आपल्याला माहितीच आहेत. हो. त्यातलं एक कारण असं होतं, की पाकिस्तान हे भारताच्या सीमावर्ती असलेला देश आहे. म्हणजे भारताच्या वायव्येला, आणि जे पूर्व पाकिस्तान होतं तो भारताच्या पूर्वेला होता. आणि विशेषतः वायव्येला त्यावेळच्या नकाशा जर समोर आणला तर वर रशिया होता, सोव्हिएत संघ होता, जिथं आज मध्य आशियाई देश आहेत.
कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, बरोबर. ताजिकिस्तान, हं. उझबेकिस्तान वगैरे. तिथं सर्वीकडं सोव्हिएत संघ होता आणि त्या सोव्हिएत संघाला रोखलेलं होतं अफगाणिस्तानने. आणि मग अफगाणिस्तानला चिकटूनच भारताची हद्द होती. तिथं पाकिस्तान जर आला, तर त्यावेळेला पंडित नेहरू हे उदारमतवादी आणि एक समाजवादी विचारसरणी मांडणारे होते आणि ते कदाचित आपण म्हणू तसं ऐकणार नाहीत, अशी धास्ती अमेरिकेला आणि ब्रिटनला होती आणि म्हणून जर पाकिस्तान झालं, तर तो आपला ऐकेल आणि तो सोव्हिएत संघाला रोखण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून पाकिस्तान होऊ दिलं होतं. आणि जिनांना याची कल्पना होती. म्हणून जिनांनीच अगदी सुरुवातीपासूनच अमेरिकेला सांगितलं होतं, की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुमच्यासाठी काम करू. आणि अच्छा. म्हणून पाकिस्तान आणि अमेरिका यांची जवळीक होत गेली. आर्थिक मदत अमेरिकेकडून पाकिस्तानला यायला पुढं काळ लागला. हो. पण अफगाणिस्तानमध्ये जे 2 युद्ध झाले, एक सोव्हिएत महासंघाने 1979ला अफगाणिस्तानात आक्रमण केलं, आपल्या फौजा घुसवल्या आणि तो शीतयुद्धाचा एक काय म्हणूयात की उत्कर्ष बिंदूचा काळ होता. आणि याचा अर्थ असा होता की सोव्हिएतनी आपली बाउंड्री आणखीन लांबवत आणलेली होती आणि मग अमेरिकेला त्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानची मदत लागणार होती. म्हणून मग अमेरिकेने पाकिस्तानकडं खूप मोठ्या प्रमाणावर पैसा पंप करायला सुरुवात केला. सौदी अरेबियानी पण पैसा द्यायला सुरुवात केली आणि जगभरातून अनेक जिहादी, मुजाहिदीन लढण्यासाठी तिथं आले आणि अफगाणिस्तानात सोव्हिएतच्या विरोधात जे लढणारे मुजाहिदीन होते, त्यांना शस्त्र, बळ, पैसा आणि राशन हे सगळं पाकिस्तानमार्फत पुरवलं जाऊ लागलं ओके. आणि अमेरिका त्यामुळे पाकिस्तानात एक पाय रोवून राहिली. ओके. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढं गोर्बाचोव यांच्या उदयानंतर सोव्हिएतनी बदल सुरुवात केली हं. आणि मग सोव्हिएतनी माघार घेतली आणि ती माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानात सिव्हिल वॉर झाला आणि त्याच्यात तालिबानी बळकट झाले आणि मग पहिली तालिबानी सत्ता आली तिथं. आणि पण त्या वेळच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनला पाकिस्तानचं महत्त्व अजूनही होतं. आणि मग पुढं आपल्याला माहिती आहे 11 सप्टेंबर 2001 हो. जे झालं, हो. वर्ल्ड ट्रेड सेंटर वर्ल्ड ट्रेड जो हल्ला सेंटरवर झाला. अल कायदाने हल्ला हो, केल्यानंतर परत एकदा पाकिस्तानचं महत्त्व वाढलं. आणि कारण का तर आता अफगाणिस्तानात तालिबानींच्या विरोधात अमेरिकेला लढायचं होतं. म्हणून परत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातलं बळकटी वाढली बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे पुढचा सगळा इतिहास हो. की ओसामा बिन लादेन मारला गेला, तालिबान गेली. हो. त्याच्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आता बाहेर पडलेले आणि पुन्हा तालिबान आलेलं आहे. ओके. आणि आता अमेरिकेला या क्षणाला तरी या जिओपॉलिटिक्समध्ये इतकंसं स्वारस्य राहिलेलं नाही जितकं शीतयुद्धाच्या च्या काळात काळामध्ये होतं. होतं. ओके. त्यामुळं तुम्ही या पुस्तकामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं एक वाक्य पण उद्धृत केलेलं आहे, हो, की ते असं म्हणाले होते की पाकिस्तानला मदत केली हा आमचा मूर्खपणा मूर्खपणा होता. होता. तो 2018 साली डोनाल्ड ट्रम्पनी ते ट्विट केलं होतं हो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला. हो. आज त्याच ट्रम्पची सत्ता परत अमेरिकेत आलेली आहे बरं. आणि याचं कारण असं की अमेरिकेने एक डबल गेम केला होता की एकीकडं ते अमेरिकेच्या विरोधात तालिबानींच्या विरोधात लढत होते दहशतवादाच्या विरोधातल्या हो. संघर्षात आणि दुसरीकडं ते तालिबानींना मदत पण करत होते. बरोबर. आणि पाकिस्तान डबल गेम केला होता. पाकिस्तान हा. डबल गेम हा, करत हा, होता हो. आणि हा दुटप्पीपणा अनेकांच्या लक्षात येत होता. परंतु अमेरिकेला जोपर्यंत स्वारस्य आहे, हो. जोपर्यंत तालिबानींच्या विरोधात आपण लढतो आहोत, तोपर्यंत त्यांना पाकिस्तान कसाही वागला तरी हवा होता. हं. आज अमेरिकेला इतकीशी पाकिस्तानची गरज नाही आहे ओके. आणि म्हणून पाकिस्तान पण आता अधिकाधिक तो चीनच्या बाजूने झुकतो आहे. हो. कारण चीन हा त्यांचा एव्हरग्रीन मित्र आहे, ज्याला सदाहरित मैत्री म्हणतात, तसा तो आहे. आणि परंतु चीन आणि अमेरिका यांच्यात फरक आहे. चीन हा एक त्याचा डेट ट्रॅप म्हणजे एक कर्जाचा सापळा आखतो आणि याची पाकिस्तानलाही कल्पना आहे. अमेरिका तसं नाही आहे. अमेरिका एक जनरसली मदत करत होता. त्यामुळं
अमेरिका जरी पाकिस्तानपासून दुरावत असली तरी अमेरिका आणि पाकिस्तान हो यांच्यातले संबंध मधुर राहावेत याच्यासाठीचे प्रयत्न पाकिस्तानकडून होतच आहेत आणि कदाचित अमेरिका पण सकारात्मक प्रतिसाद देईल. कारण असं आहे की जर पाकिस्तानात यादवी जर झाली तर हो. ती कदाचित घातक ठरेल. त्यामुळं अल्ला आर्मी आणि अमेरिका हे आजही पाकिस्तानात स्ट्रॉंग आहेत. अमेरिकेचा थोडा कॅपिटलचा स्मॉल झाला असला तरी. झाला असला तर आणखीन एक यातला महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आता भारताच्या पर्स्पेक्टिव्हने विचारतो हम्म. की अखंड हिंदुस्थान हे एक स्वप्न असतं हो. RSS वाल्यांचं. हो तर या RSSच्या स्वप्नाला काय म्हणूया, एक पाकिस्तानच्या आताची जी परिस्थिती आहे हा. ती RSSचं स्वप्न साकार करेल असं वाटतं. एक तर ना की पाकिस्तानबद्दल काय होईल. स्टीफन कोहेन ज्यांचा उल्लेख तुम्ही प्रस्तावनेत केला हो की यांनी 2007 मध्ये पाकिस्तानचं भवितव्य काय असेल याचे त्यांनी जवळजवळ 7 का 8 पर्याय दिलेले हो. होते. पण मी ते 7-8 पर्याय वाचले, त्याच्यामध्ये त्यांनी तो भारताशी तो संलग्न होईल असा काही पर्याय त्याच्यामध्ये असा नाहीये. पर्याय नाही हा. आणि तो असणारही नाही. हा. एक लक्षात घ्या की या मधल्या 75 वर्षामध्ये पाकिस्ताननी भारताच्या विरोधात इतकी ठाम भूमिका घेऊन तिथल्या पिढ्यांमध्ये शिक्षणामार्फत भारतद्वेष भिनवलेला आहे की तिथं काही उदारमतवादी नक्कीच आहेत की ज्यांना भारताबरोबर एकीकरण नको आहे पण भारताबरोबर मैत्रीचे संबंध हवे आहेत. जसं जिनांचं स्वप्न होतं की भारत आणि पाकिस्तान म्हणजे अमेरिका आणि कॅनडासारखे असतील की जे सहज इकडून तिकडं जातील, मैत्रीपूर्ण संबंध राहतील. तर तशी पण होण्याची दुर्दैवाने चिन्ह नाही आहेत. उलट परिस्थिती जास्त बिकट होत चाललेली आहे आणि पाकिस्तान हा ज्या कडव्या मूलतत्ववादी विचारांना कवटाळलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जिहादी विचारांची पेरणी केलेली आहे, ज्याचा उल्लेख हिलरी क्लिंटन यांनी एक विषारी साप असं केलं होतं की जर तुम्ही विषारी साप पाळणार असाल तर एक दिवस तो तुम्हालाही चावेल असं त्यांनी विधान केलेलं होतं. तर ते पाहता की अशा प्रकारचा पाकिस्तान भारतात सहभागी होण्याचा विचारही आपण करू नये. कारण फारच तो मूलतत्ववादी आहे आणि माझ्या पुस्तकातली मांडणीच मी अशी केलेली आहे की या मूलतत्ववादामुळंच पाकिस्तानचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे असं तिथल्या अनेक विचारवंतांना आणि उदारमतवाद्यांना वाटतं. जसं की परवेज हुदबाई आहेत किंवा सय्यद मुजम्मिल आहेत किंवा इश्तियाक अहमद आहेत, हुसेन हक्कानी आहेत. यांनी हीच मांडणी केलेली आहे की पाकिस्ताननी जर कट्टर धर्माच्या मागे न धावता आपल्याला मिळालेला एक वारसा, पाकिस्तानचं अडचण काय झालेली आहे की भारतापासून तो वेगळा झालेला आहे आणि वेगळा झाल्यामुळं जे भारतीय ते नाकारण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे. आज आपण सिंधू संस्कृतीचा अत्यंत अभिमानाने उल्लेख करतो आणि ती आपली संस्कृती म्हणतो. आणि कारण त्या मोहनजोदडो आणि हडप्प्यात आत्ताच दोन्ही या ज्या नगरी होत्या त्या आजच्या पाकिस्तानात आहेत. आता खरं तर त्याची खाणाखुणा पाकिस्तानात अधिक प्रमाणात, भारतातही मोठ्या प्रमाणावर आता मिळत आहेत साईट्स. पण ती पहिली जी साईट सापडली ती पाकिस्तानात आहे, मोहनजोदडो आणि हडप्पा. तर त्याचा वारसा पाकिस्तान दुर्दैवाने नाकारतो. ज्या आपण नालंदाबरोबर तक्षशिला विद्यापीठाचा उल्लेख अभिमानाने करतो, ते विद्यापीठचं क्षेत्र पाकिस्तानात आहे. असे वारसा नागरीकरणाचे की जे तुमच्या देशाचा इतिहास 2,500-3,000 हजार वर्ष मागं नेऊ शकतात किंवा त्याहूनही मागं नेऊ शकतात, तो वारसा पाकिस्तान नाकारत आलेला आहे. आणि पाकिस्तान हा जगातला एकमेव देश असेल की जो आक्रमकांना आपला पहिला नागरिक म्हणतो. मोहम्मद बिन कासिमने तो पाकिस्तान ही संकल्पना 47 साली आली, म्हणजे देश अस्तित्वात आला. पण पाकिस्तान त्याला पहिला पाकिस्तानी म्हणतो कारण तो इसवी सन 712 मध्ये तिथं आला आणि त्यांनी सिंधचा राजा दाहीर याचा पराभव केला. तेव्हा त्याने खरं तर भारतावर आक्रमण केलेलं होतं. त्याचं आक्रमण भारतावर होतं, पण तो पाकिस्तानच्या मते तो पहिला पाकिस्तानी. आणि मग पाकिस्तान आपले जे महानायक शोधतो, तो
कधी मोहम्मद बिन कासिममध्ये शोधतो, कधी गझनीच्या महमूदमध्ये शोधतो, हम्म. जो आजच्या अफगाणिस्तानातला आहे, बरोबर. किंवा मोहम्मद घोरीत शोधतो. की मूळच्या त्यांनी मला वाटतं घोरी हे किंवा गजनी त्यांच्या क्षेपणास्त्र नावं पण दिलेली आहेत. क्षेपणास्त्रांना नावंही त्यांनी ती दिलेली आहेत. हां. आणि याचं कारणच असं आहे की त्यांना आपल्या प्रादेशिकतेत महानायकता दिसत नाही हम्म. आणि ते स्वतःला अरब जगताशी जोडू पाहतात. पण ते अरब नाही आहेत. ते अरब नाही आहेत. म्हणजे इतकं की मी माझ्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे की ते खुदा हाफिजच्या ऐवजी अल्ला हाफिज म्हणणं असेल, किंवा काही काळ गमतीने ते पाकिस्तानला अल पाकिस्तान म्हणतात. ओके. कारण किंवा रमजानला रमदान म्हणणं स्वतःला अरब जगताशी जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांची ती जी संस्कृती आहे ती तिथली नाहीच आहे. हम्म. पण याच्यामुळं त्यांची कुचंबणा अशी होती आहे की अरब जगतातले लोक त्यांना आपले म्हणत नाही आहेत. भारताशी असलेले ऐतिहासिक वारसा परंपरा नाकारत असल्यामुळं हम्म. ते स्वतःला भारताशी आयडेंटिफाय करू शकत नाही आहेत आणि ते मधल्यामध्ये राहतात. आणि ह्या मधल्यामध्ये राहण्यामुळं त्यांनी अधिक टोकाची प्रतिक्रिया म्हणून ते जिहादी विचारसरणी त्यांनी केली. आणि या 2 युद्धांचा युद्ध झाली अफगाणिस्तानात, हो. पण त्याच्यासाठी ची सगळी जी तयारी आहे ती पाकिस्तानात झाली. ओके. आणि त्याचे जे काय आहे की कोलॅटरल डॅमेज त्यांना इतकं मोठ्या प्रमाणावर झालं की जिहादी आणि दहशतवादी अशा प्रमाणावर तयार झाले की आज पाकिस्तानात कुठल्याही वर्षी तुम्ही जर आकडे बघितले, या पुस्तकात मी अगदी त्याचं विवरण दिलेलं आहे की एकेका वर्षात 1,500-2,000 हजार दहशतवादी हल्ले तिथं होत आहेत, आजही होत आहेत. आणि ज्या तालिबानला त्यांनी धुष्टपुष्ट केलं, तो तालिबान अफगाणिस्तानातला पण त्यांच्यावर उलटलेला आहे. आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची युद्ध बरोबर. होतं आहे. होय, होय. आणि पाकिस्तानी तालिबान पण पाकिस्तानवर उलटलेत. तर असा रेसिपी असलेला असा देश पाकिस्तानी तो वेगळा झाला, हे एका अर्थाने काय म्हणूयात इष्टापत्तीच नाही झाली. होती. आता तो भारताशी संलग्न होणार नाही किंवा भारताशी त्याचं विलिनीकरण होणार नाही हां. हे तुम्ही सांगितलं. पण खरोखरीच आत्ताचा जो पाकिस्तान आहे हो. तो पुढच्या काही वर्षामध्ये तसंच राहील का, त्याचे काही तुकडे होतील? पाकिस्तानबद्दल आता काय आहे की अनेक जण भवितव्य वर्तवतात. पाकिस्तान नक्कीच एका यादवीच्या उंबरठ्यावर आहे. बलुचिस्तानला म्हणणंच आहे की आम्ही वेगळे आहोत. बलुचिस्तान विशेष म्हणजे की 1947 साली तो पाकिस्तानचा भाग नव्हता. हो. बलुचिस्ताननी किंबहुना त्यांचं पहिलं दूतावास कराचीमध्ये स्थापनही केलं होतं. आणि बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश व्हावा अशी मांडणी खुद्द जिनांनीच कॅबिनेट मिशन प्लॅनसमोर केलेली होती. तर त्याच्यामुळं बलुचिस्तानमध्ये सुरुवातीपासून वेगळेपणा आहे. वायव्य सरहद्द प्रांत ज्याला आता खैबर पख्तूनख्वा म्हणतात, त्या खैबर पख्तूनख्वाचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे की आम्ही वेगळे आहोत. खान अब्दुल गफार खान, ज्यांना आपण सरहद गांधी हो. म्हणतो, ते काँग्रेसवादी होते आणि त्यांना भारताबरोबर राहायला आवडलं असतं. पण नाईलाजाने फाळणीचं तत्त्व मान्य केल्यावर तिथं सार्वमत झालं आणि मुस्लिम लीगनी विषारी प्रचार करून तिथं तो पाकिस्तानमध्ये तो भाग जोडून घेतला. त्यावेळेला खान अब्दुल गफार खानांचं विधान आहे की तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिलात. त्यांना असा प्रश्न विचारला गेला होता. त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना संसदेमध्ये मला वाटतं संसदेत हा तो प्रश्न विचारला विचारला. गेला होता. तर तुम्ही कोण आहात? तर ते असं म्हणाले होते की मी हजारो वर्षांचा पठाण आहे आणि 1300 वर्षांचा मुस्लिम आहे आणि 27 वर्षांचा पाकिस्तानी आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी पाकिस्तानीची अस्मिता ही सगळ्यात शेवटी आहे. सिंधू देशासाठीचा संघर्ष पण तिथं होतो आहे. त्यामुळं पाकिस्तानचा सोल पुरस्कर्ता कोण आहे तर पंजाब आहे. हम्म. कारण तिथं सगळं पंजाबी डॉमिनन्स आहे. इतकं डॉमिनन्स आहे की पंजाबी स्वतः असं म्हणतात की पाकिस्तानसाठी आम्ही आमचं पंजाबी अस्मिता विसरलेलो आहोत. आणि इतर तिन्ही प्रांत असं म्हणतात की ते तुम्ही एवढ्यासाठीच विसरलं आहे की तुम्हाला अख्खा पाकिस्तान त्यामुळं मिळतो. त्यामुळं प्रादेशिक अस्मिता टोकदार आहेत. त्यामुळं संघर्ष तर सतत होत राहणार. आपण हे विसरायला नको की पाकिस्तान हा शेवटी एक अण्वस्त्र सज्ज असा देश आहे. त्यामुळं तो जर फुटला तर त्याचे जी दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम इतके मोठे असू शकतात की त्यामुळं, आणि बरं तो छोटा देश नाही आहे. पाकिस्तान हा एक मध्यम आकाराचा $350 बिलियन इकॉनॉमी असलेला GDP असलेला देश आहे. तर त्यामुळं
तो आहे त्या स्वरूपात जे स्टीफन कोहेन यांनी म्हटलेलं आहे. पण आता असं दिसतंय की कदाचित तिथलं लष्कर जे आहे ते लोकशाहीचेच प्रयोग चालू करेल, परंतु आपल्याला हवा तो नेता तिथं बसवून पाकिस्तानी संकल्पनेचं रक्षणच आम्ही करणार, हम्म, अशी भूमिका घेऊन ते आहे त्या स्वरूपातच पाकिस्तान राहील, हम्म, असं सध्याचं तरी चित्र दिसतं. ओके. परंतु ऑब्व्हियसली कुठलंही प्रेडिक्शन करणं हे जे असतं ना, ते एक रिस्की असतं. पण आत्ताचं एकूण हे पाहता की हे दिसतं आहे. भविष्याच्या उदरात काय घडलंय ते आत्ता आपण सांगू शकत नाही. ओके, काही शेवटचे काही प्रश्न. पाकिस्तानला खरोखर एक सुधारणावादी देश करण्याचा कोणत्या तरी तिथल्या अध्यक्षानं नेत्यानं प्रयत्न केलं का? तर त्याच्यामध्ये 2 टॉपची नावं काय असतील? पाकिस्तानला खरं सांगायचं झालं ना, की अगदी सुरुवातीच्या काळात ना अयूब खानांनी त्यांची लष्करशाही होती. हम्म, परंतु त्यांनी एक औद्योगिक धोरणं म्हणा, इकॉनॉमीला चालना देण्याचा आणि ते स्वतःला अमेरिकी आणि ह्या सगळ्या सिटो, सेंटो या राष्ट्रसमूहांशी जोडून हम्म, घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या काळात पाकिस्तानचा GDP एक चांगला चाललेला होता. त्याच्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो हे जे आहेत, हे एक समाजवादी विचाराचे होते आणि त्यांनी एक त्यांचा स्वतःचा भुट्टोवाद विकसित केला होता. हम्म, ते स्वतः जमीनदार होते, सरंजामदार होते. परंतु त्याच्या आधारे त्यांना असं वाटत होतं, की आपण एक समाजवादी विचारसरणी आणू शकू. परंतु तसं ते होऊ शकलं नाही. झिया उल हक हे यांनी भुट्टोंना फासावर चढवलं आणि त्यांच्या काळात जे रिग्रेसिव्ह पाकिस्तान इतका मागं गेला ना, त्यांच्या जो काही कालावधी होता एक 10-11 वर्षांचा, त्यांच्या काळात पाकिस्तानचं इतकं कट्टर इस्लामीकरण झालं ना, हम्म. ते आता झियाचा कालावधी संपून जवळजवळ 40 वर्ष वर्ष. लोटलेली आहेत. बरोबर. परंतु तिथून 40 झालेली नाही आहेत, थोडे कमी असतील. परंतु तिथून आता पाकिस्तान पुढं येणं अवघड बनलं आहे. पण परवेज मुशर्रफ जेव्हा सत्तेवर आले होते, त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानला टर्कीसारखं सुधारणावादी करायचं एक स्वप्न दाखवलं होतं. हम्म. कारण त्यांचा काही काळ तिथं बालपणातला गेलेला होता. परंतु पाकिस्तानच्या कुठल्याही नेत्याला हे मान्य होतं, की पाकिस्तान हा एक इस्लामी देश आहे आणि इस्लामी चौकटीतच तो काम करेल आणि दुसरं की भारताबरोबरचे संबंध चांगले व्हावेत, असे कितीही आंतरिक प्रेरणा असली हम्म. तरी भारताबरोबरील मधुर संबंध जर आपण करू पाहिलो हम्म. तर आपल्या अस्तित्वाला आणि अस्मितेला ठेच पोचू शकते. हम्म. त्यामुळं त्यांनी ती भारतविरोधी चौकट आणि इस्लामी चौकट हे दोन्हीच कायम ठेवले आणि या 2 चौकटीमुळं त्यांच्या सुधारणावादाला खूप मर्यादा येतात. ओके. पाकिस्तानपासून जो कट्टरतावाद आहे, जो सगळीकडे हो. तो त्याच्या पायावर धुंडा पडणं जो म्हणतात, तो हो. कट्टरतावाद पाकिस्तान हो. सगळा भोवलेला आहे. हो. भारतातही कट्टरतावादाचं आदनमधनं दुखणं वर येत असतं. हो. तर खरोखरीच एखाद्या धर्मावर आधारित सरकार चालवणं, राज्यघटना तयार करणं, हो. याचे धोके काय आहेत? हे भारतीयांसाठी हा धडा आहे का? आहेच आहे. पाकिस्तान धर्मावर आधारित जर राज्य केलं ना, हम्म. तर जो माझ्या पुस्तकाचं उपशीर्षक आहे हम्म. की इस्लामी चेहऱ्याचा पेच, त्या इस्लामी चेहऱ्याचा पेच म्हणजे इस्लामी देश असणार याच्यात काही शंकाच नव्हती. पण कोणता इस्लाम, म्हणजे सुधारणावादी इस्लाम घ्यायचा का मूलतत्ववादी इस्लाम घ्यायचा का मध्ययुगीन काळात ला इस्लाम घ्यायचा? कारण काय आहे की जेव्हा तुम्ही धर्म म्हणता तर तो प्युअरेस्ट फॉर्ममधला जर हवा असेल हम्म. तर मग ते प्युअरेस्ट मांडणी करणारे, म्हणूनच झियांच्या काळात हे प्युअरेस्ट अतिशुद्ध स्वरूपातला धर्म आणि त्याच्यातूनच मूलतत्ववाद वाढत गेला आणि त्यामुळं पाकिस्तानतून दिसतं काय आहे तर धर्माच्या आधारे राष्ट्र उभारणी करणं ही सोपी गोष्ट नसते. किंबहुना ती एक प्रकारचं एक्सक्लुझिव्हनेस बनतो. म्हणजे जेव्हा तुम्ही अमुक एक नको असं म्हणता ना, तर तो अमुक एक गेल्यानंतर परत जे राहिलेले असतात त्यातला पण अमुक एक नको. कारण मुस्लिमांसाठी वेगळा देश म्हणून पाकिस्तान झाला. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांनी
तिथं पहिल्यांदा दंगली झाल्या त्या अहमदी मुस्लिमांच्या विरोधात. बरोबर. आणि त्या मुनीर कमिटीच्या रिपोर्टचा मी उल्लेख केलेला आहे. आणि अहमदी हे मुस्लिम नाही तसं त्यांनी ठरवलं आणि अहमदींना त्यांनी काफिर बनवलं. मग शिया सुन्नी दंगली सुरू झाल्या, म्हणजे होत्याच पूर्वी ती तेढ. आता पाकिस्तानात सर्वात मोठी जी धार्मिक संघर्ष असतो तो शिया आणि सुन्नी सुन्नी यांच्यातला यांचा. असतो. बरोबर. त्याच्यामुळं कोणालाही, भारतालाच नव्हे तर कोणालाही शिकण्यासारख्याचा मुद्दा हाच आहे ना, की नुसता धर्म हा जो आहे तो देश ठरवत नसतो. देश जो असतो तो एक समान संस्कृती, समान इतिहास, शेअर्ड कल्चर ज्याला आपण म्हणतो, आणि एक हजारो वर्षांचा वारसा असतो. आणि तो वारसा तुम्ही किती अभिमानाने आणि कसा मिरवता, आणि त्याचं ते जे काही शेवटी कुठल्याही देशात, जगभरात तुम्ही कुठलेही उदाहरणं बघा, की एक्सक्लुझिव्हिटी जिथं जिथं येते ना, तिथं तिथं पेच निर्माण होतात. आणि तुम्ही भाषेच्या आधारे, पंथाच्या आधारे, धर्माच्या आधारे जेव्हा जेव्हा एक्सक्लुझिव्हिटी करता, आज जगभरात अनेक ठिकाणी याच्या आधारे पेचप्रसंग येत आहेत. पण याच्यावरचा तोडगा जो असतो तो बहुविधतेत, बहुसांस्कृतिकतेत, आणि एकात्मतेत असतो. आणि त्याचं तुम्ही संवर्धन कसं करता, आणि ह्या सर्वांच्या अस्मितांना एकत्र ठेवून एक व्यापक राष्ट्रीय अस्मिता कशी फुलवता, त्याच्यावर ते अवलंबून असतं. दुर्दैवाने ही व्यापक अस्मिता पाकिस्तानला फुलवता आली नाही. ते फक्त एकाच धर्माच्या अस्मितेत राहिले, आणि त्यामुळं आज त्या यादवीच्या उंबरठ्यावर पोहोचले. पोचले. तर हे होते लोणी सर. अतिशय चांगलं पुस्तक आहे, बेसिक माहिती देणारं आहे, आणि ज्यांना पाकिस्तानाविषयी भरपूर जाणून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खजिनाच या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पाहत राहा लेट्सअप मराठी. थँक्यू लोणी सर. धन्यवाद.